बाळासाहेब ठाकरे पण एकदा म्हटले होते की दाऊद तुमचा तर अरुण गवळी आमचा. किंवा आपण बघतोय की जर काश्मीर फाईल्स आलेला आहे आणि सगळीकडे कसं वातावरण झालेलं आहे, तर तो एक चित्रपट मनोरंजन म्हणून न बघता एक पॉलिटिकल एजेंडा सारखा आता काम करायला लागलाय लोकांच्या जीवनामध्ये. पत्रकारांचे बीट आधी पॉलिटिकल बीट असायचे, आता संजय राऊत एक बीट झालंय, नवाब मलिक एक बीट झालंय. म्हणजे यशवंतराव चव्हाण ते अलीकडे सगळं जे काही सुरू आहे, हा सगळा जो काही प्रवास महाराष्ट्रानं बघितला, राजकारणाचा स्तर घसरतो आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. ज्या पद्धतीनं नागरिक याचा केंद्रबिंदू असायला लागतो, तो नागरिक केंद्रबिंदू हरवत जात असेल तर मग या घसरत्या राजकारणाचं काय करायचं हा आपल्या समोरचा महत्व. पाय धरावेत अशी व्यक्तीच महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागते, नाहीतर ताबडतोब नाव आलं असतं. नमस्कार, अप्रतिम मीडियाच्या व्यासपीठावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारत पाटील, सचिन गोरडे, कोमल आवताडे आणि सचिन काटे. सचिन काटे हे गेली अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये आहेत. त्यांच्या पत्रकारितेचं कौतुक करण्यासाठी चौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्कार या व्यासपीठावर त्यांना आपण बोलकं करतोय. त्यांनी विषय दिलेला आहे की राजकारणाचा घसरता स्तर. आता हा स्तर किती घसरतोय हे आपण सगळं रोज पाहतोय, दिवस रात्र. आता पूर्वी काय होतं की मीडिया कधीतरी 24 तासाला दुसऱ्या दिवशी पेपर यायचा, स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळापासून. मग तो बरेच वर्ष तसं राहिलं. मग नंतर टीव्ही चॅनल आले 80च्या दशकामध्ये, आणि आज तुम्ही पाहताय की 4G 5Gच्या जमान्यामध्ये दर सेकंदाला येऊन आदळतंय राजकारण. खरं राजकारण आदळतंय हे इतक्या जोराने आदळतंय की या राजकारणाचं करायचं तरी काय? आपण याचं कौतुक करायचं, याला काटे टोचायचे, याला डोक्यावर घ्यायचं, याला पायदळी तुडवायचं, काय करायचं या राजकारणात? आपण महाराष्ट्राची जर राजकारणाची संस्कृती पाहिली तर प्रके आत्रे, नानासाहेब गोरे, SM जोशी, यशवंतराव चव्हाण, आणि त्याही आधी आपण पाहिलं की लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, हा सगळं म्हणजे सगळ्या प्रकारचा आपण काळ जर पाहिला तर महाराष्ट्र हा सुसंस्कृत राजकारण्यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. मग त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार असतील, अनेक नेते, म्हणजे सर्वांचे नावं घेणं इथं शक्य नाही, पण बाळासाहेब खेर यांच्यापासून जे सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक हे जे काही मुख्यमंत्री होऊन गेले, विलासराव देशमुख आहेत, हे सगळे जे मुख्यमंत्री होऊन गेले ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, त्यांच्याही काळामध्ये एकमेकांवर आरोप झाले, प्रत्यारोप झाले, भ्रष्टाचाराचे प्रकरण अनेक बाहेर आले, परंतु इतकी हीन पातळी कधी गाठलेली आपल्याला कधी दिसली नाही. आता हे सध्या सगळे दाऊदचं वर्चस्व आहे सगळ्यात. आता दाऊद वरून आरोप चालू आहे. तर मला आठवतं सचिन की आपण ज्या वेळेला सामनामध्ये होतो कार्यरत, त्यावेळेला गोपीनाथ मुंडे हे सातत्याने शरद पवारांवर दाऊद, बॉम्बस्फोट हे सगळे आरोप हे सगळं आपण पाहिलेलं आहे. मग ते बाळासाहेब ठाकरे पण एकदा म्हटले होते की दाऊद तुमचा तर अरुण गवळी आमचा. पण असं जरी असलं तरी एक पातळी जी आहे ती कुठेतरी एक म्हणजे त्यांचं ऐकावं वाटतं असे ते आदर्श असे लोकनेते होते. आज शरद पवारांची ती जागा आहे, ते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा खासगीमध्ये मान्य आहे, राजकारणाच्या पातळीवर मान्य नाही आहे. मग ज्या वेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पहिल्या टर्म मध्ये 2014 मध्ये, त्या टर्म मध्ये 2014 ते 19च्या दरम्यान ते बारामतीला येऊन गेले. बारामतीला येऊन त्यांनी शरद पवारांच्या विद्या प्रतिष्ठानचं खूप कौतुक केलं, बारामतीचं खूप कौतुक केलं. त्याच्यानंतरही त्यांच्या अनेकदा गाठीभेटी झाल्या, वेगवेगळ्या कारणांनी झाल्या. आता फार त्याचा सविस्तर आढावा मला इथं काही घ्यायचा नाहीये. मला आता सचिन तुला असं विचारायचं आहे की तुझ्या डोक्यात हा विषय जो आला तर त्याची तू कशा प्रकारे मांडणी करशील? सर, राजकारण हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ज्या माणसाचा संबंध असो नसो त्याला राजकारणाबद्दल ऐकल्याशिवाय तो पुढे जात नाही.
पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी पाहत होतो तर क्राईमच्या बातम्यांना जास्त महत्व असायचं. क्राईमची बातमी संबंधाची असो नसो ती जास्त वाचल्या जायची, हे पाहण्यात आलेलं होतं. अलीकडे राजकारणाच्या बातम्यांना ते महत्व प्राप्त झालेलं आहे. राजकारण हा अगदी अनादी काळापासून वादाचा आणि चिंतेचाच विषय राहिलेला आहे. कोणतंही राज्य असेल, रामराज्य जरी असलं तरी त्याही काळातलं राजकारण हे राजकारणच होतं. रामराज्यात सुद्धा राजकारण काही आदर्श नव्हतं आणि म्हणूनच रामायण घडलं असं म्हणायला हरकत नाही. मला म्हणण्याचा उद्देश हाच आहे की राजकारणाचे अनेक टप्पे गेल्या अनेक वर्षात अनेक लोकांनी पाहिले. तुमच्यासारख्या सिनियर माणसांनी तर ते फार जवळून पाहिलेले आहेत. फक्त इलेक्शनच्या काळामध्ये चालणारी नुरा कुस्ती आज रोज सकाळी 9 वाजता सुरू झालेली असते. रोज सकाळी पत्रकारांचे बीट आधी पॉलिटिकल बीट असायचे, आता संजय राऊत एक बीट झालाय, नवाब मलिक एक बीट झालाय. असे बीट माणसाच्या नावानं बीट डेव्हलप झालेले आहेत. राजकारण लोकांना आवडतंय हा मुद्दा महत्वाचा नाही वाटत आहे मला, पण या राजकारणाची सर्वसामान्य माणसांना किळस यायला लागलेली आहे. आणि ही किळस काय यायला लागली तर हा घसरलेला स्तर जो कोणाच्याच फायद्याचा नाही. आणि एकीकडे भाषणं द्यायचे की चांगले माणसं राजकारणात येत नाहीयेत, आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करतो, आणि रोज असला चिखल एकमेकावर उडवायचा, धुळवडीसारखी रोज धुळवड साजरी करायची. कोणता आदर्श देताय तुम्ही लोकांसमोर? हा माझ्या उद्विग्नतेतून आलेला हा प्रश्न आहे सर. बस सचिन गोरडे, आपण ही त्याच पद्धतीने राजकारण्यांना घेरून त्यांच्यावर प्रहार करत असतो नेहमी. सगळा दोष आपण त्यांना देत असतो आणि आज आपण दोष देण्यासाठीच ही चर्चा करतोय पुढे. तर तुम्हाला असं विचारायचंय की तुम्हाला सध्याच्या राजकारणामध्ये चांगलं काय दिसतंय? खूप चांगली माणसं पण आहे, पण त्यापूर्वी प्रस्तावना करण्यापूर्वी मला 2 गोष्टी सांगायच्या की राजकारण असू द्यात किंवा माध्यम असू द्यात, की या दोन्ही ठिकाणी समाजात जे काही घडतं आहे, समाज ज्या पातळीवर जातो आहे त्याचीच प्रतिबिंब सगळीकडे उमटत असतात. पत्रकारिता असो, माध्यम असू द्यात किंवा राजकारणी व्यक्ती असू द्यात, समाजात जे चाललंय, समाज ज्या दिशेला चाललाय त्याच दिशेला हे सगळं जाणार. ते सरांनी सांगितलं का रामराज्यातही तेच होतं. हॅलो, बोला ऐकतोय, बोला. समाजही ज्या दिशेला जातो त्याच दिशेला हे सगळं जाणार आहे. हम जब अनपढ़ थे तो हम चाचा नेहरू को चुनते थे, और जब हम पढ़े लिखे हो गए तो हम पुलन देवी को चुनते. हे काय जो काही शिक्षणातली आणि अनपढतेतली दरी आहे, म्हणजे यशवंतराव चव्हाण ते अलीकडे सगळं जे काही सुरू आहे, हा सगळा जो काही प्रवास महाराष्ट्रानं बघितला, राजकारणाचा स्तर घसरतो आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. पण याच्या पुढे जाऊन चांगली माणसं राजकारणात आहेत का? निश्चित आहेत. विकासाचं राजकारण करणारी माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही आहेत. ती त्यांच्या परीनं ती फार पुढे येत नसतील, पण त्यांच्या परीनं ते काम करत असतील. तुमच्याकडे, आमच्याकडे पोपटराव पवार आहेत, तुमच्याकडे पेरे पाटील आहेत, अशी खूप सारी, इव्हन तो एक देशमुख म्हणून सोलापूरचा युवा सरपंच आहे, इथपासून जिल्हा परिषदेपर्यंत रोहित पवार आहेत, अगदी आशुतोष काळे आहेत. ही जी नवीन पिढी राजकारणात आली आहे ही यांनी बाज बदललाय. पण आता ते काय ढवळ्या शेजारी पाडला पावळा, रातचा गोंधळ बळा होता, अशी वेळ येऊ नये. यांनाही या सगळ्या जे काही प्रवाहातली लागण जर झाली तर ह्या पोरांनी पुढे हे असंच करत राहतील की काय, असं मला कायम वाटत राहतं सर. हा, भारत पाटील, आता ह्यांनी या दोघांनी जे सांगितलं, एक मत त्यांचं आहे की राजकारणाचा स्तर जो आहे त्याचा दर्जा अतिशय खालावलेला आहे, घसरतो आहे, जरी चांगली माणसं असली तरी. आता भारत पाटील, आपण जे काही काम करताय सध्या, त्या कामाच्या अनुषंगाने तुमचा राजकारणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क येतच असणार, किंवा एक आम नागरिक म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून संबंध येत असतो. तर तुम्ही कसं बघता सध्याच्या परिस्थितीकडे? धन्यवाद. सर्वप्रथम मी आभार मानतो तुमच्या या चर्चेमध्ये मला सहभागी करून घेतलं याबद्दल. राजकारण घसरतंय असा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. मला असं वाटतं की हे सगळं आपण बोलत असताना राजकारणाची आपली समज काय आहे, राजकारण नावाची जी व्यापक प्रक्रिया आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती नेहमी घडत असते, त्या प्रक्रियेचं आपलं आकलन काय आहे. आता आपण जर का पाहिलं की हे महाराष्ट्राच्या संदर्भात आपण सगळं बोलतोय असं गृहीत धरलं तर महाराष्ट्र आता 162 वर्षांची महाराष्ट्राची स्वतंत्र राज्य म्हणूनची कारकीर्द आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र स्थापन झाला, त्यानंतरची 30 वर्ष म्हणजे 90 पर्यंतची
या काळामध्ये आपण असं म्हणू शकतो किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीला किंवा इथल्या राजकीय संस्कृतीला एक विशिष्ट वारसा आहे. त्या वारशाचं जे काही कार्यावहन आहे ते 1990 पर्यंत व्यवस्थितपणे आपल्याला होताना दिसतंय. पण 80 आणि 90च्या दशकानंतर म्हणजे नंतरच्या 60 वर्षातले हे जे 30 वर्षाचा कालखंड आहे 1990 नंतरचा, या काळामध्ये मात्र महाराष्ट्राचं राजकारण हे फार झपाट्याने बदलतंय. त्या राजकारणाचा स्तर आपल्याला बदलताना दिसतोय. आता हे नक्की कधी झालं म्हणजे आपल्याला किती दूर जायचं याच्यावरून आपण ठरवू शकतो. म्हणजे काही लोक म्हणतील की नाही 2014 पासून याची सुरुवात झाली महाराष्ट्रातही आणि देशातही. काही लोक म्हणतील नाही त्याच्या आधी पण काही वेगळी परिस्थिती नव्हती. हे सगळं जरी आपण मान्य केलं तरी एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे की महाराष्ट्र हे सध्याच्या घडीला सर्वात जास्त नागरीकरण किंवा जास्त शहरीकरण झपाट्याने झालेलं आहे असं एक राज्य आहे. आणि नागरीकरण आणि शहरीकरण झपाट्याने झालेल्या कुठल्याही भूभागामध्ये कुठल्याही प्रदेशामध्ये त्या समाजाचे जे काही ताणेबाणे असतात, जे ताणतणाव असतात ते राजकीय पद्धतीने अभिव्यक्त होणारच आहेत. पण त्याच्यातले प्रश्न आहेत. आता पूर्वी चांगलं होतं तेव्हा आपण काय म्हणतो की बाबा आपली महाराष्ट्राची इकॉनॉमी ही शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये सहकार, त्याच्यामध्ये मराठा कुणबी, इथल्या डॉमिनंट किंवा इथल्या प्रस्थापित जातीचं वर्चस्व, त्यानंतर एक यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये ज्याला आपण एक बहुजन नावाची ओळख म्हणतो ती महाराष्ट्राच्या राजकारणाला लाभलेली आहे. म्हणजे आणि ह्या बहुजन मराठा ओळखीच्या अंतर्गत मग दलित, ओबीसी या सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं किमान स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं राजकारण होतं. पण अलीकडच्या 30 वर्षामध्ये या राजकारणाला पण एक उतरती कळा लागलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून मग आत्ताच्या परिस्थितीतलं राजकारण हे आपल्याला या सगळ्या एकूण व्यापक चौकटीमध्ये पाहावं लागतं. आपली जी काही राजकीय प्रक्रिया आकाराला येत होती त्याच्यामध्ये सहिष्णुता आणि उदारमतवाद हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं. आता आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की बाबा आपल्याला महाराष्ट्राला एक संत परंपरेची एक वारसा आहे, समाज सुधारकांचा वारसा आहे, स्वातंत्र्य लढ्याचा वारसा आहे, धर्म सुधारणेचाही आपल्याला वारसा आहे. त्याच्यामुळे या सगळ्या परंपरांमधनं 1818 ला जे काही इथल्या ज्याला आपण म्हणतो की पेशवाईचं पतन झालं आणि मग ब्रिटिश राज सुरू झाला, तर 1818 नंतर जी काही इथली आधुनिकता आहे तर परंपरा आणि आधुनिकता अशा दोन्हींचा ज्याला आपण संगम म्हणतो तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला झालेला दिसतोय. परंतु आता आपण हा विषय चर्चेला घेत असताना ज्या प्रकारातलं वातावरण आहे ते सगळे आरोप प्रत्यारोप राजकारणात काही नवीन नसतात, ते व्हावेच लागतात, करावे लागतात, ते राजकारण आहे. पण या राजकारणाचा केंद्रबिंदू कोण आहे? ती सामान्य जनता आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं नागरिक याचा केंद्रबिंदू असायला लागतो तो नागरिक केंद्रबिंदू हरवत जात असेल तर मग या घसरत्या राजकारणाचं काय करायचं हा आपल्या समोरचा महत्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. तुमच्यातला युनिक अकादमी तुम्ही काम करता म्हणजे लोकांना प्रशिक्षित करणे, मुलांचं बुद्धी संवर्धन करणे, ज्ञान, माहिती अशा पद्धतीने त्यांच्या जाणीवा अधिक डेव्हलप करणे हे तुम्ही काम करताय. आणि तुमचं जे राजकीय संशोधन आहे तुम्ही 1818 पासूनचा उल्लेख केला आणि जसं सचिननी पण सांगितलं, सचिननी यांनी बोलताना जे नावं घेतले सचिन गोरडे यांनी की रोहित पवार आहे, पोपटराव पवार आहे, असे काही नावं त्यांनी मोजके घेतले आणि ते एका ठिकाणी थांबले कारण ते चांगली नावं घ्यायला थोडस म्हणजे खूप यादी मोठी नाहीये ती, तर ती कमी यादी आहे. तर आता तुमच्या दोघांच्याही बोलण्याचा सूर असा आहे की सामान्य माणूस केंद्र, त्याच्यानंतर समाजातले विविध जाती धर्माचे लोक, जसं बहुजन तुम्ही मराठा सांगितलं, हे सगळं सांगितलं. मग आता घसरता स्तर जो आहे आता हे ईडी बीडी घोटाळे एकमेकाचे जे कपडे फाडणं जे काय चालू आहे ते अर्थात एका दृष्टीने चांगलं पण आहे, म्हणजे कोणाकडे काय किती लपलेलं आहे हे आपल्याला तरी कळायला लागलं. हे असंच चालत राहावं आणि दोन्ही बाजूकडचं बाहेर यावं एवढीच इच्छा आहे. तर विषय की ज्या वेळेला आपण असं म्हणतो की स्तर खाली जातोय, तर आता बघा की सामाजिक विकास खातं जे आहे, सामाजिक न्याय खातं, आजच बातमी की 14,000 कोटी रुपये त्याची तरतूद त्या योजनांवरचे खर्चच झालेले नाही. म्हणजे आता आज आपण 23-24 तारखेला बोलतोय, 31 मार्च पर्यंत खर्च करायचं, म्हणजे कशा पद्धतीने करणार? म्हणजे राजकारण्यांनी जर समाजातला समतोल, म्हणजे आपण मराठा आरक्षणावर अजून आपण मोर्चे काढतोय, धनगर आरक्षण आहे, मुस्लिम आहे, ब्राह्मणांनाही वाटतंय की आम्हाला आरक्षण पाहिजे, सगळ्या समाजामध्ये उपेक्षेची भावना निर्माण झालेली. म्हणजे आर्थिक विकास जो आहे तो त्याच्या बाबतीत आहे, सामाजिक जर निकष लावला त्याच्याही बाबतीत आहे, अशा अनेक गोष्टींची गुंतागुंत. मग ज्या वेळेला मी असं वारंवार सांगतो की शाश्वत विकासाचं काय महत्व आहे, शाश्वत विकासाच्या याच्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा समान विकास झाला पाहिजे, हे ध्येय आहे.
म्हणजे रिड्यूस इनइक्वेलिटीज, या असमानता दूर करणे हे शाश्वत विकासाचं एक ध्येय आहे. मग त्याच्याकडे राजकारण्यांनी पाहिलं पाहिजे. उलट काय होत आहे की आता तुम्ही कुठल्याही समाजाचा मोर्चा काढा तर राजकारण्यांना 4 हात दूर ठेवण्याचं सुरू झालेलं आहे. कारण की तुम्ही फक्त ह्या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजून घेता, नंतर नामा निराळे होता. आणि ज्या वेळेला आता कोमल आवताडे सारखी मुलगी असेल किंवा अनेक युवक, असंख्य युवक आहेत, त्यांच्या मनामध्ये नेहमी ही एक भीती बसलेली आहे की शेवटी आपलं काय होणार. आपलं काय होणार म्हणजे याचा ह्या घसरलेल्या राजकारणाचा परिणाम आपल्या समाजावर होतोय, शिक्षण क्षेत्रावर होतोय. किती अनाचार माजलेला आहे. म्हणजे गुणवत्तेच्या आपण गप्पा करतोय, तर युवकाला असं वाटतंय, त्या कोमलला किंवा तिच्या सारख्या अनेकांना, की आपला देश भ्रष्टाचार मुक्त कधी होणार, हे जातीय राजकारण कधी थांबणार. तुम्ही अप्रतिम मीडियाचे बाकीचे काही संवाद पाहिले तर अनेक युवकांशी आपण नेहमी बोललेलो आहे आणि बोलत राहणार आहे. मुळात हा अप्रतिम महावक्ता हे आपल्याला जे दिसतंय 2022 ते 2032 ही न थांबणारी अखंड अशी वैचारिक आणि कृती संपन्न अशी एक ऍक्टिव्हिटी आहे. आणि ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स डोळ्यासमोर ठेवून केली जाणार आहे. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये ही महासंवाद यात्रा फिरणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखे पत्रकार, सजग नागरिक याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. मग जर आज राजकारणाबद्दल बोलताना सचिन गोरडे, सचिन काटे आणि भारत पाटील आणि कोमल आवताडे यांच्या मनामध्ये राजकारणाचा मूळ राजधर्म हरवला जातोय, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या आणि या सगळ्याच एकूण दृष्टीने, तर त्याच्यामध्ये करायचं काय याच्यावर एक मंथन केलं जाणार आहे आणि त्याच्यामधून आपल्या स्थानिक विकासासाठी आपल्याला नेमकं काय योगदान दिलं जाणार आहे याची चर्चा होणार आहे. तसे कृती कार्यक्रम हे चालवले जाणार आहे. तर मला आता कोमल, तू सगळं हे आमचं ऐकलेलं आहे. आता कसं आहे की शाश्वत विकासाचं अजून एक गोष्ट आहे की आजच्या गरजा भागून पुढच्या पिढीसाठी तरतूद करायची. मग आता कोमलला जर हे महाराष्ट्रातलं वातावरण कसं वाटतंय ते आपल्याला ऐकायचं आहे, शैक्षणिक काय आहे ते आपल्याला ऐकायचंय, सामाजिक स्तरावर काय चालतंय ते आपल्याला ऐकायचं. तर कोमल, तू बोला. थँक्यू सर. आणि खरंच या विषयात मला सहभागी करून घेतलं या चर्चेबद्दल, त्याच्यापासून तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि थोडक्यात मला काय वाटतं ते सांगायला सुरुवात करते. मला असं वाटतं जे आधीचं राजकारण होतं ना, ते पायाभूत सुविधांवर माणसाला म्हणजे लोकांना केंद्रस्थानी मानून होतं आणि ते पर्टिक्युलर जाती धर्माच्या नाही तर एक भारतीय म्हणून केंद्रित होतं की हा नागरिक भारताचा आहे, देशाचा आहे, आपल्या राज्याचा आहे. त्याच्यामुळे इतर कुठली गोष्ट राजकारणात नव्हती. ब्रिटिश येऊन गेले, आपण स्वतंत्र झालो, मग तेव्हा आपल्या वाटी राजकारणाचा एजेंडाच हा होता की इथल्या लोकांना मूलभूत सुविधा झाल्या पाहिजे, एक स्टेबिलिटी आली पाहिजे सगळ्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा. पण जसं जसं दिवस गेले तर बऱ्याच ठिकाणी मूलभूत सुविधा कंप्लीट झाल्या. बऱ्याचशा योजना आपल्याला माहितीये की देशाचे पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, कुणीही असेल, तर ते नेहमी असं दाखवतात आणि खूप योजना घेऊन येतात. घरकुल योजना असेल, शेतकरी आत्महत्या संदर्भात योजना असेल, बेटी बचाव योजना असेल, सुकन्या योजना असेल. तर मग मला प्रश्न असा पडतो की समाजातील जे वंचित घटक आहे किंवा ज्या समाजातील घटकांना गरज आहे प्रशासकीय मदतीची अथवा सरकारच्या मदतीची, अशांसाठी विविध योजना इथे राबवल्या जातात. जेव्हा आपण म्हणतो आपण लोकशाहीत जगतो आणि भारत जागतिक स्तरावर सुद्धा तो खूप चांगला आहे, चांगली लोकशाही आहे असं म्हटलं जातं. आणि मग या विविध योजनांचा पाऊस समाज व्यवस्थेवर पडत असून सुद्धा आपल्या समाजाची अशी व्यवस्था का झालीये? तर मग याचं मला असं वाटतं की याची मुळं कुठेतरी राजकारणात रुतलेली आहे. कारण ती प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत, ती त्यांच्यापर्यंत जाईपर्यंत बरेचदा फेक आयडी तयार होतात. वरिष्ठांशी ज्यांचे संबंध आहेत तिथे मदत जास्त पुरवली जाते आणि मग अनेक घोटाळ्यांचे प्रकार ते आपल्या सगळ्यांना माहिती. पण या सगळ्यांच्या पुढे जाऊन मला जे वाटतं की जे सगळ्यात राजकारणात सगळ्यात वाईट जे आताच सुरू आहे ते म्हणजे मूलभूत समस्यांवर अजिबात फोकस राहिलेला नाही. मग तो जाती धर्माच्या बाबतीत असेल किंवा आता रिसेंटली आपण मराठी भाषेतच
फलक असायला हवं दुकानावरचं, या संदर्भात असेल, किंवा आपण बघतोय की जर काश्मीर फाईल्स आलेला आहे आणि सगळीकडे कसं वातावरण झालेलं आहे, तर तो एक चित्रपट मनोरंजन म्हणून न बघता एक पॉलिटिकल एजेंडा सारखा आता काम करायला लागलाय लोकांच्या जीवनामध्ये. तर जे मेन मुद्दा असतो राजकारणाचा, माझा सांगण्याचा पॉइंट हाच आहे की मी आधीही म्हटले की आधी त्यांना स्टेबिलिटी हवी होती, लोकांच्या विकासासाठी केंद्रित होतं, इथल्या समस्या कशा सोडवायला जात त्याला केंद्रित होतं, आणि त्यामुळे ते राजकारण आताच्या राजकारणापेक्षा खूप चांगलं होतं असं मला वाटतं, आणि तो फॅक्ट आहे हेही मला वाटतं. पण आता मात्र काय झालं की बऱ्याच अंशी मूलभूत सुविधांचा प्रश्न बाजूला सारला गेला, बऱ्याच ठिकाणी ते झालंय, आणि आता मग मात्र पोट भरल्या ते म्हणतात ना, पोट भरले, ज्यांचं पोट भरले त्यांचे प्रश्न वेगळे असतात आणि ज्यांचं पोट रिकाम आहे त्यांचे प्रश्न वेगळे असतात. असाच काहीसा प्रकार मला आजच्या राजकारणात दिसतो. पण असं नाहीये की सगळीकडेच राजकारण एवढं खराब आहे म्हणून. जसं आपण पंजाबमध्ये आता रिसेंटली एक्झाम्पल घेतलं, आम आदमी पार्टीचे निवडून आले, तेव्हा बऱ्याचदा सोशल माध्यमांवर सुद्धा एक पोस्ट व्हायरल झाली की त्यांनी बऱ्याच त्यांना लाईट बिल माफ केलं. तर आता जर आपल्या महाराष्ट्रात होत असेल तर मग ही वेगळी गोष्ट आहे. पण ते पण म्हणजे त्यातही मला प्रश्न पडतो की हे लाईट बिल माफ करणं खरंच योग्य होतं का? आणि जर ते योग्य असेल तर मग इतर राज्याने ते का घेऊ नये? आणि जर ठीक आहे त्याच्यात प्रशासकीय तरतूद असेल किंवा महावितरणचं नुकसान होणार असेल वगैरे वगैरे, तर मग तिथे तो निर्णय का घेतला जातोय? तर यासारखे असंख्य प्रश्न आहेत की जे पॉलिटिक्स मध्ये मला जाणवतात आणि मला असमानता वाटते. इव्हन याच्या आधी सुद्धा जसं तुम्ही उल्लेख केला की अनेक समाजाचे मोर्चे निघतात आणि ते त्यांच्या मागणी करतात वगैरे, तर मी स्वतः सुद्धा त्या फेज मधनं गेलेली आहे. मी स्वतः सुद्धा म्हणजे जातीभेदाची मुळं जे रुजवली जातात किंवा सांगितलं जातं आपलं असं, आपल्यावर असा अन्याय झालेला आहे किंवा संविधानाच्या माध्यमातून असं आलंय, तर जोपर्यंत माणूस शिकत नाही, शिकता शिकता त्याची बुद्धी तेवढी चांगली होते. पण जे शिकतच नाही, जे तिथेच थांबतात आणि त्यांना तेवढीच गोष्ट खरी वाटायला लागते, तर मला वाटतं हे सगळ्यात मोठं नुकसान राजकारणाचं समाज व्यवस्थेवर होतोय, जो माणूस माणसापासून दुरावला जातोय या सगळ्या गोष्टींमध्ये. हा, तसं मी सचिन. पुढेही बोलेल, पण हा. मला वाटतं तुर्तास मी शांत बसावं, आता जास्त होईल. नाही. सचिन काटे, आता हा, सर. कोमल म्हणजे आपली युवा प्रतिनिधी आहे. हो. भारत हा 28 वर्षांचा आहे, म्हणजे भारताचं जर सरासरी वय जे आहे ते 28 वर्ष आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती की 65% लोकसंख्या ही 35च्या आतली आहे. आपण इतर चीन आहे, अमेरिका आहे किंवा इतर कुठल्याही देशाचा उल्लेख केला तर भारतामध्ये सगळ्यात जास्त तरुण आहेत. तसा तो यंग इंडिया आहे आणि कोमल ही त्यांची एक प्रतिनिधी म्हणून बोललेली आहे. तर तुम्ही जो विषय निवडला आज, हा खूप चांगला विषय निवडलेला आहे. म्हणजे तिच्या बोलण्यातून जे मुद्दे आलेत, म्हणजे तिच्या बोलण्यामध्ये नेहरूंचाही उल्लेख आलेला आहे आणि बाकी अनेकांचाही उल्लेख आलेला आहे. आता आपण मग तिच्या मनात हा प्रश्न आहे की आपल्या घरकुल योजनेपासून उज्ज्वला गॅस पर्यंत अनेक योजना अशा आढळत असतात, दनादन आढळत असतात. म्हणजे ते काही ह्या आत्ताच आढळायला लागले असं नाही. पूर्वी जसं पहिली पंचवार्षिक योजना होती तेव्हापासून आपण अनेक हिरवी क्रांती पाहिली, धवल क्रांती पाहिली, अमुक क्रांती पाहिली, सगळ्या. पण आपल्याला नेहमी ती काळी क्रांतीच दिसती सगळ्याला. म्हणजे गरिबी हटायला तयार नाही, बेरोजगारी हटायला तयार नाही आणि सगळं मूळ खापर फोडलं जातं, जास्त लोकसंख्या आहे म्हणून याच्यावर खापर फोडलं जातं. मग आता याचा जर आपण विचार केला तर मग आपण अडकतो कुठं? तर आपण अडकतो काश्मीर फाईल, झुंड, पावनखिंड, एक दुसरं आहे. दुसरं अजून काय, भ्रष्टाचार. म्हणजे आता एक आजच बातमी आहे की 84 लाखाचं एक काम आहे जे राज्यपालांनी जे गाव दत्तक घेतलेलं आहे, त्या गावामध्ये काही काम करायचं आहे, तर 84 लाखाचं काम आहे. तर त्या अभियंत्यांनी लाच घेतली 44 लाख रुपये, म्हणजे 50% लाचेमध्ये गेली. त्याच्यानंतर त्याचे जे वाटेकरी आहेत तिथे, लोकप्रतिनिधी असतील, अजून कोणी असतील, हे वाटे सगळे जातात. म्हणजे कोमल, तू जे म्हणत होती भ्रष्टाचार, तर जो योजनांचा पैसा, एवढ्या शेकडो योजना असून प्रश्न का सुटत नाही मूळ स्तरावर, मूळचे? त्याचं उत्तर आहे की भ्रष्टाचार हे उत्तर आहे. म्हणजे राजीव गांधी असं म्हटले होते की पीडीएस सिस्टीम जे आहे, सार्वजनिक वितरण प्रणाली,
याच्यामध्ये जर केंद्र सरकारने 1 रुपया पाठवला तर 15 पैसेच गावामध्ये पोहोचतात किंवा लाभार्थ्यापर्यंत जातात. आता आत्ताचं सरकार आता हे दुसऱ्या प्रकारचं सरकार आलेलं आहे गेल्या 8 वर्षांमध्ये. मग आता त्यांच्या काळामध्ये किती पैसे पोहोचतात हेही पाहायला पाहिजे की आता 15 पोहोचतात की 30 पोहोचतात की 50 पोहोचतात. तर भ्रष्टाचार मुक्त भारत हा कधी होणार हा युवकांच्या मनात प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपण जसं शेतीमध्ये काय राम नाही मग स्थलांतरित मग शहराकडे नोकरी करायची, मग शहरात काही राम नाही मग सगळीकडे सारखंच आहे, मग आपण हा देश सोडलेलाच बरा. म्हणजे त्याच्या बुद्धी चांगल्या चाणाक्ष बुद्धीसह तो देश सोडून निघतो आणि असं एक मोठं स्थलांतर आपल्या देशामध्ये होतंय. आणि सगळ्याचं कारण जे आहे ते राजकारण आहे. मग ह्या योजनांची फलनिष्पत्ती काय होते ज्या वेळेला नीती आयोगासारखा थिंक टँक विचार करतो आणि युनायटेड नेशनला कळवतो की एवढ्या योजनातून असं असं काम झालं, तेवढ्या योजनातून असं असं काम झालं, तो एसडीजी रिपोर्ट सादर करतो आणि आपण पत्रकार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बातम्या देत असतो. तर सचिन काटे, आता तुम्ही ह्या सगळी चर्चा तुमच्या विषयावर ऐकलेली आहे, तर तुम्ही आता या क्षणाला आपल्या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे म्हणजे ते राजकारण महाराष्ट्राला कुठं घेऊन जाणार आहे हे सोदाहरण सांगा. तुम्हाला नावं घ्यायलाही हरकत नाही. हा खूप गंभीर प्रश्न कोमलनं उभा केलेला आहे. याच्या सुरुवातीला मी सचिन गोर्डेंनी एक उदाहरण दिलं होतं की पोपटराव पवार आणि पेरे पाटील. मला खूप दुःखानं सांगा वाटतं त्या पेरे पाटलाला निवडून दिलं नाही लोकांनी. आणि राजकारणाच्या घसरत्या स्तराचं याच्यापेक्षा वाईट उदाहरण दुसरं कुठलं असू शकत नाही. आपण योजनाबद्दल चर्चा करतोय, त्या गावामध्ये अशी कुठली योजना आहे जी पेरे पाटलांनी आणली नव्हती. त्या गावामध्ये स्वर्गात गेल्यानंतरचा अनुभव देणारं गाव त्या माणसाने तयार केलं. त्याला जर ही आपली जनता नाकारत असेल तर हा राजकारणाचा घसरलेला स्तराचं उदाहरण आहे. हा एक मुद्दा मला कोमलच्या चर्चेला पुढे न्यायचा होता. हे महाराष्ट्राला कुठं घेऊन जाईल तर हा फक्त सत्ता प्राप्तीचा खेळ आहे. ज्याला सत्ता मिळाली तो दुसऱ्याला दाबत राहणार, सत्तेसाठी यांना हे करत राहणार. अशा पद्धतीची आखणी आत्ताच्या ह्या महाराष्ट्रात होत आहे. उद्या जर चुकून काँग्रेस राष्ट्रवादींनी पाठिंबा काढला आणि शिवसेनेसोबत भाजप गेला, शिवसेनेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं, सगळे घोटाळे बंद होणार. सगळे हे पाहत आलेलो आहेत आपण. भाजपमध्ये गेलेले सगळे गंगाजलाने नाहून नीट झाले. भ्रष्टाचार, तुम्ही एक सर खूप छान वाक्य हे केलं की अशा कारवाया झाल्या पाहिजेत, सगळ्या बाजूनी झाल्या पाहिजेत. हे तुमचं त्यातलं अधोरेखित करण्यासारखं वाक्य होतं की कारवाया व्हायच्यात तर सगळ्याच वर झाल्या पाहिजेत. कुठल्या तरी इंटेन्शननी होत आहेत आणि त्याला राजकीय वास आहे, म्हणूनच राजकारणाचा दर घसरतोय. आपल्याकडे जे आजचे सगळे मान्यवर वक्ते जे बोलतायत ते त्यांच्या अभ्यासाप्रमाणे खूप सुंदर मांडणी करतात. पण माझा बेसिक प्रश्न हा आहे की याचा कोमल सारख्या मुलीवर, या युवा पिढीवर, या आपला देश तरुण आहे, या तरुणांवर काय परिणाम होतोय याचा कुणीही विचार करत नाही. प्रत्येकाला सत्ता पाहिजे. आपल्याला आता समारोप करावा लागणार आहे, शेवटचे 2 मिनिट आहेत. तर मला एका ओळीमध्ये एका शब्दामध्ये आपले सचिन गोर्डे, भारत पाटील, कोमल आवताडे आणि सचिन काटे आपल्या चौघांकडून एक उत्तर असं पाहिजे की आपल्याला जसं इनी सांगितलं मगाशी आपला का निवडून दिलं पंजाबमध्ये, कारण ते मूळ प्रश्नांना त्यांनी केलं. तर मी तुम्हाला पक्षाचं नाव घ्या असं म्हणणार नाही, परंतु तुम्हाला असं एक आशादायी नेतृत्व राजकारणामधलं कुठलं वाटतं? कुठलंही नाव सांग. सचिन गोर्डे. 1 सेकंदात पूर्ण करतो. फक्त एक ऑब्जेक्शन असं होतं की मी कमी नावं सांगितली. प्रश्न असा आहे की महाभारता काळापासून आजपर्यंत चांगली माणसं नेहमी कमी. सचिन जगाचा एकच मिनिट आहे. असं कुणाचं मी जे तुम्हाला विचारलं असं मला एक नाव सांगा, कुठलंही नाव सांगा जे महाराष्ट्राचा विचार करून सांगा. ठीक आहे, भारत पाटील तुम्ही सांगा. महाराष्ट्राच्या बाबतीत असं एकच एक नाव सांगता येणे फार कठीण असतं. महाराष्ट्राने एखादी कोणाच्याही हातात कधीच सत्ता दिलेली नाही. सचिन काटे तुम्ही सांगा. दुर्दैवाने नाही उत्तर आहे. ठीक आहे, कोमल
तुझा अनम्यूट कर तू. हॅलो. हा, नाव सांग तू सर पण. माझं म्हणणं हे आहे की राजकारणापर्यंत चांगले माणसं जात नाही, गेले तर नाही टिकत नाही, ही बरं सगळी ठीक आहे. माझ्या प्रश्नाचं आपण चारही जणांनी उत्तर दिलेलं नाही, कारण की आपण उत्तर देऊ शकत नाही. म्हणजे ज्याचे पाय धरावेत अशी व्यक्तीच महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागते, नाहीतर ताबडतोब नाव आलं असतं. त्यातली त्यात काही नावं आहेत, परंतु आता आपल्याला आपला वेळ संपलेला आहे आणि आपण निश्चित तुम्हाला सांगतो, आज आपण ही चर्चेला सुरुवात केलेली आहे. म्हणजे भारत पाटील असतील, सचिन गोर्डे असतील, हे अभ्यासक आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात. कोमल ही धडाडीची युवा वक्ता आहे.